बर फॉर्म्युला त्यांना सोडवायचं आहे x² + 6x + 5 = 0. तुमचं लक्ष तिकडे आहे तुम्ही घेत नाही मग उद्यापासून करत नाही तसं. हा चल कंपेरिंग कोण आहे x² प्लस सांगा dx प्लस c = 0. c तुलना करून समजते का काल इथेच a = 1, b = 6, c = 5 आहे. सूत्र माहिती आहे आपल्याला. सूत्र लिहित नाही मी अगोदर b² - 4ac लिहिणार. b² - 4ac ची किंमत काढणार. b² - 4ac कुठं b आहे आपला 6 6² - 4 इंटू a ची किंमत माझं 1 इंटू c ची किंमत माझं 5 = 6 चा वर्ग म्हणजे 36 वजा बोल 6 चा वर्ग म्हणजे 36 झाला वजा 4 पंचाने 20 दोघांचं वजाबाकी झालं 16. सूत्र माहिती आहे आत्ताच दिलं होतं सूत्र तुम्ही काल येतो फॉर्म्युला x - b प्लस मायनस पाठ करायचं. दररोज 2 सूत्र सांगा म्हणला त्याच्यात लिहायचं b² - 4ac बाय 2a. आत्ताच लिहिला होता मी x - b ची किंमत किती आहे बघू शकता किती 6 अधिक किंवा उणे वर्गमुळात 16 छेद त्याची किंमत काढणार की इथं 16/2 गुणिले a ची किंमत किती आहे 1 x ला x बरोबर वजा 6 अधिक 16चा वर्गमूळ 16चा वर्गमूळ माहित नाही 16चा वर्गमूळ 4 छेद 2 x ला 1 एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं अधिक किंवा उणे आहे नी एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं. काय लिहिणार x बोला -6 प्लस 4 बाय 2 r सांग x -6 -4 बाय 2 x दोघांचं वजाबाकी झाला -2/2 r x -10/2 x -1 r x -3 हे उत्तर असणार आपल्या गणिताचं.